नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सोलापुरी स्टाईल पारंपरिक घुगऱ्या. खमंग, चटपटीत आणि अगदी घरगुती चवीच्या. ही रेसिपी खास सोलापूरच्या पद्धतीने बनते, ज्यात साधे मसाले आणि खास फोडणीमुळे येतो एक वेगळा झणझणीत स्वाद. जर तुम्हाला अशीच पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या झक्कास सोलापुरी घुगऱ्यांना. तर बघा, या ठिकाणी मी 1 वाटी ज्वारीचा हुरडा घेतलेला आहे. शक्य असेल तर तुम्ही ज्वारीचा हुरडा घरी बनवू शकता किंवा मग शेतकऱ्याकडून घेऊ शकता. त्यानंतर त्याच प्रमाणात छोले, हरभरे, शेंगदाणे घेतलेले आहेत. हे सगळे साहित्य आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे. आता आपण हे सगळे साहित्य एकत्र करूया, म्हणजे धुवायला सोपे होईल. अजून यामध्ये तुम्ही बरीच धान्ये, कडधान्ये घालू शकता. उदाहरणार्थ गहू, मटकी, मका, तूर, हुलगा, राजमा. खूप भारी याच्या घुगऱ्या तयार होतात. आता बघा, हे साहित्य आपल्याला 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे काही धूळ वगैरे असेल तर निघून जाईल. जर तुमच्याकडे वेळ असेल तर हे साहित्य तुम्ही 5 ते 6 तास भिजवून घेऊ शकता, म्हणजे हे साहित्य शिजायला वेळ लागणार नाही. तर साहित्य धुवून घेतल्यानंतर पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. तर चाळणीच्या मदतीने आपण निथळून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला हे साहित्य शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळे साहित्य कुकरच्या भांड्यात घेतले. आता वाटीच्या 3 पट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी धान्य असेल तर 3 वाटी पाणी. तर आपण 4 वाटी धान्य घेतलेलं आहे, म्हणून पाणी आपण 12 वाटी एवढे घेणार आहे. पाणी मी गरम घेतलेलं आहे. नेहमी कुकरमध्ये कोणतेही पदार्थ करताना पाणी गरमच वापरायचं, म्हणजे पदार्थ लवकर तयार होतात. आता कुकरचे झाकण लावून आपल्याला कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या काढायच्या आहेत. जर साहित्य भिजवून घेतलेलं असेल तर 3 ते 4 शिट्ट्या काढा. हे तुम्ही कोणता कुकर वापरताय त्यावर अवलंबून राहील. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हे साहित्य आपल्याला फार जास्त त्याचं पीठ होईपर्यंत शिजवून घ्यायचं नाही. साधारण हाताने दाबताच फुटेल असं शिजवून घ्यायचं आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर बघा, या ठिकाणी कुकरच्या शिट्ट्या झाल्या. गॅस बंद करूया आणि स्टीम जाईपर्यंत वाट बघूया. तर काही वेळातच स्टीम पूर्णपणे निघून गेली. बघूयात घुगऱ्या कशा शिजलेल्या आहेत. मस्त, एकदम परफेक्ट आपल्याला हव्या तशा घुगऱ्या शिजलेल्या आहेत. आता एक्स्ट्राचे जे काही थोडेफार पाणी आहे ते काढून घेऊया. तर चाळणीच्या मदतीने आपण पाणी काढून घेणार आहे. तर या घुगऱ्या तुम्ही आहे अशा मीठ लावून खाऊ शकता किंवा मग फोडणी देऊन मसाला घुगऱ्या तुम्ही बनवू शकता. तर बघा, या ठिकाणी घुगऱ्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलं. बघा किती छान घुगऱ्या शिजलेल्या आहेत. अजिबात जास्त पिठासारख्या शिजलेल्या नाहीत किंवा कच्च्या राहिलेल्या नाहीत. आपल्याला पाहिजे तशा शिजलेल्या आहेत. आता जे निथळून घेतलेलं पाणी आहे ना, ते आपण कोणत्याही आमटीसाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला फोडणी घालायची आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले. तेल हलकंसं गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे, त्याच्यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पाने घेतली. दोन्ही साहित्य तडतडले की अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्या. त्याच्यानंतर लगेचच शिजवून घेतलेल्या घुगऱ्या घालूयात. आता या घुगऱ्या मंद आचेवर 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून होतील. तुम्ही या ठिकाणी फोडणीमध्ये लसूणसुद्धा घालू शकता. मी फोडणीमध्ये न घालता शेवटी घालणार आहे. तर बघा, 1 ते 2 मिनिट घुगऱ्या फोडणीमध्ये परतवून घेतल्या. आता त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, गरजेनुसार घरगुती लाल तिखट आणि 1 चमचा खोबऱ्याचा कूट. या ठिकाणी तुम्ही खोबऱ्याऐवजी शेंगदाण्याचा कूट घालू शकता. मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करूया. तर या पौष्टिक घुगऱ्या आपण नाश्त्यासाठी किंवा मग दुपारी लंचसाठी खाऊ शकतो. हे खाल्ल्यानंतर एक 4 ते 5 तास अजिबात भूक लागत नाही. त्यामुळे हा पौष्टिक नाश्ता एकदा नक्की ट्राय करा.
तर बघा, छान असे मिक्स केल्यानंतर यामध्ये 1 चमचा बारीक कट केलेलं लसूण घाला आणि चटपटीत टेस्ट येण्यासाठी अर्धा लिंबूचा रस घालूया. दोन्ही जिन्नस घातल्यानंतर छान असे मिक्स करा. मिक्स केल्यानंतर 2 ते 3 मिनिट वाफ देऊया. वाफ दिल्यामुळे मसाले छान घुगऱ्यांमध्ये मुरतील. तर बघा, 2 ते 3 मिनिट वाफ दिल्यानंतर खाण्यासाठी या चमचमीत चटपटीत मसाला घुगऱ्या तयार आहेत. खरं सांगते, या मसाला घुगऱ्या खूप भारी लागतात. कितीही खाल्ले तरी मन भरत नाही. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडतील. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आमची आई सकाळी नाश्त्यासाठी अशा मसाला घुगऱ्यांचा बेत करायची. आज ती आठवण पुन्हा तुमच्यामुळे ताजी झाली. तर ही माझ्या आईच्या हातची रेसिपी आहे. खरंच एकदा नक्की बनवा. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त मसाला घुगऱ्या बनवलेल्या आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.